नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1.5 किलो गाजरं घेतले, ते स्वच्छ धुवून वरचं पूर्ण त्यांना साल काढून घेतलं होतं त्याचं, आणि अशा पद्धतीत बघा खिसून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण पहिलं तूप टाकून घेऊया। तूप टाकायचे आपल्याला ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे। 2 चमचे तूप टाकलेलं आहे, वितळून घेऊया। तूप वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हा गाजराचा खिस सगळा काढून घेते। गाजराचा खिस मी काढून घेतलेला आहे, थोडासा बाकी आहे। पहिला काय करते, ह्याला परतून घेते आणि नंतर बाकीच ह्याच्यामध्ये काढून घेऊया आपण। मिक्स करून घेतलेला आहे, तर राहिलेला सगळा हा मी काढून घेते। पूर्ण सगळा बघा खिस काढून घेतलेला आहे। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं बघा मी मीडियम गॅसवर चांगलं ह्याला परतून घेतलेलं आहे। त्या तुपामध्ये असं चांगलं परतून घ्यायचं, ह्याला पाणी सुटतं थोडंसं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचे। आता हे मी दीड किलो घेतले होते ना, तर अर्धा लिटर दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे। घट्ट असं आहे म्हशीचं दूध, तर मी अर्धा लिटर दूध ओतलेलं आहे। आता हे काय करते, ह्याच्यामध्ये चांगलं शिजवून घेते। ह्याच्यामध्ये लगेच साखर वगैरे आपल्याला काहीच टाकायची नाही, कारण की पूर्णपणे आपलं हे दूध आटलं पाहिजे एवढं ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं। नंतर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायची। आता जर साखर टाकली की नाही तर एकदम पातळ जास्त होईल, तर असं पहिलं आपण ह्याच्यामध्ये पहिलं शिजवून घेऊया मीडियम गॅसवरच। दूध जेवढं आपण टाकलं होतं ना, तेवढं बघा आटलेलं एकदम हलकंसं राहिलेलं आहे। आता पूर्ण दूध असं ह्यातलं आटलेलं आहे। एक विलायची अशी सोलून घेतलेली आहे मी। आपण याच्यात जायफळ पूड आणि विलायची पूड टाकणार आहे, पण असे एक टाकायची। तुम्हाला हवा असेल तर 2 लवंगा पण टाकायच्या, छान होत लागतात तशा पण। जास्त टाकायचे नाही, 2च टाकायच्या। आता हे 1.5 किलो होतं, तर त्यासाठी साखर घेतलेली आपल्या गोडीप्रमाणे टाकायचे। 200 ग्रॅम ते 250 ग्रॅम लागेल। 200 ग्रॅम भरपूर झाली यासाठी। मिक्स करून घेते। साखर टाकल्यानंतर बघा असं मिक्स करून घेतलेलं। आता परत ह्याला पाणी सुटेल। हे पाणी काय करायचं, आपल्याला पूर्णपणे जे साखरेचं झालेलं आहे ना, ते त्याच्यामध्ये आटवून घ्यायचे। गॅस मिडियमच आहे, हलवत राहायचं। एक 2 चिमूट मी ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे, छान लागते त्यानं। म्हणजे मीठ टाकलं ना गोडीच्या पदार्थामध्ये, म्हणजे चव अजून छान लागते। आता हे आटवल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते। साखरेचं बघा पाणी झालेलं पण पूर्णपणे मी आटवून घेतलेलं आहे। थोड्या वेळानं हलवत राहायचं, तसं जर सोडलं तर खाली लागल वगैरे। मस्त असं झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 250 ग्रॅम खवा। आता तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी पण चालू शकतं। गॅस केला होता बारीक, खवा टाकून घेते पहिले। आता हा खवा का नाही बारीक करायची काय गरज पडत नाही, गरमीमुळे लगेच बघा हा वितळला जातो। त्यात टाकूया आपण आता वेलची पूड, कारण आपण ह्याच्यामध्ये एक हिरवी विलायची टाकली होती, तर अशा आकाराचा चमचा। तर ही विलायची जायफळ पूड आहे, 1.5 चमचा टाकलेला आहे, एकदम छोट्या आकाराचं। आता हे खवा टाकल्यानंतर एक 2 मिनिटं आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं। खवा टाकल्यानंतर पण का नाही 2 ते 3 मिनिटं बघा मी मस्त असं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता असं काय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मी ह्यांना पातळ असं खिसणीने खिसून घेतलेलं आहे। बदाम काजू खिसतात त्या खिसणीने मिक्स करून घेते। ह्याच्यामध्ये तुम्ही मनुके पण टाकू शकता आत्ता ह्या टायमामध्ये। खूप रेसिपी मी हलव्याच्या टाकलेल्या। जर तुम्हाला खवा नसेल टाकायचं तर 2 चमचे तुम्ही दूध पावडर टाकू शकता। दुधाची साय घरात जर असेल साठवलेली तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता। खवा टाकायची पण काय गरज नाही आहे। अशा पद्धतीत मस्त असं बघा हलवा मी करून दाखवलेला आहे। तुम्हाला कसा वाटला जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।